माझ्या सेकंड व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। फर्स्ट व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। तुमचे प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर बघून मला खूप छान वाटलं आणि आशा करते की माझ्या सेकंड व्लॉगलाही तुमचं तितकंच प्रेम भेटेल। आज व्हिडिओ स्टार्ट करण्याचं कारण की आज ननंदबाई येत आहे, सखी पण येते, सो समथिंग इंटरेस्टिंग तर होणारच। आणि प्लस माझा परवा बर्थडे आहे, तर मला असं वाटतंय की दीदी आज सरप्राईज गिफ्ट आणतील किंवा केक तरी आणतील असा माझा अंदाज आहे बरं का। तर बघूयात खरंच तसं होतंय का, आणि ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल। आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सकाळी मी घरातली कामं आटपून मेडिकलला गेले होते। दीदी घरी आल्या तर त्यांचा कॉल आला की मी घरी आले आहे, तर मी लगेच घरी आले। तसं ननंदबाईंचा धाक आहे बरं का मला। आणि त्या दिवशी एकादशी होती, त्यामुळे दीदींना आवडतात म्हणून साबुदाणा वडा तळला होता। सोबतच खिचडी, रताळ्याचे काप, वेफर, चकली, दही, फळं असं बरंच काही होतं। ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी, अगदी तसंच। गप्पा मारत मारत फराळ केलं आणि दीदी, मी आणि आई एकत्र आलो की आमचा डाटा ट्रान्सफरचा कार्यक्रम तर ठरलेलाच असतो। बायका म्हटलं की इकडचं तिकडं, तिकडचं इकडं असं सगळं बोलणं आलंच नाही का। सखी आणि गौरीची छान गट्टी जमली होती। त्या दोघी आपापली प्लेट घेऊन साईडला बसल्या होत्या आणि सखी तर गौरीला दीदी न म्हणता आता डायरेक्ट गौरीच म्हणायला लागले आहे। नंतर खाल्लेलं अन्न जिरवण्यासाठी दोघींची लगेच कवायत सुरू झाली। सखी आली ना तेव्हा तिचे मामा घरी नव्हते, पण जेव्हा ते आले ना तेव्हा सखीचा आनंद दुप्पट झाला होता, कारण तिच्यासाठी खूप सारा खाऊ आणि आईस्क्रीम घेऊन आले होते, त्यामुळे ती अजूनच खुश होती। त्यानंतर गप्पांमध्ये भर घालायला माझ्या मावस सासू म्हणजेच भारती मावशी, काका आणि मनू पण आले। आणि इथून पुढे आम्ही इतक्या गप्पा गोष्टींमध्ये रमलो की मीच विसरून गेले की आपण मोठा व्हिडिओ सुरू केला होता आणि पुढे मी काही शूटच केलं नाही। दुसऱ्या दिवशी आई, दीपक आणि गौरी हे तिघं लग्नाला निघाले होते आणि मी शॉपिंगसाठी। एकटीच का, तर नाही, मी माझ्या बहिणीला बोलवलं होतं। खरं तर दीपक म्हणाले होते मी लग्नाहून घरी आलो की आपण जाऊयात, पण माझी आणि दीपकची चॉईस खूप जास्त मॅच होत नाही, म्हणून मी त्यांना म्हटलं संध्याकाळी पाऊस असतो तर मी आत्ताच जाऊन येते, सोबत गुड्डी दीदीला नेते। तर सोबत गुड्डी दीदी होती म्हणून दीपकने पण लगेच परमिशन दिली। मी म्हटलं आपली बहीण सोबत असली ना की 4 दुकानं जास्त फिरता येतात आणि तिची आणि माझी चॉईस पण मॅच होते। आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेल बरं का, 2 बहिणी असल्या ना तर त्यांना एकाच गावात दिल्याचे खूप फायदे असतात। मला कधीही मदतीची गरज पडली तर मी लगेच बहिणीला बोलवू शकते। वाटलं थोडं रिफ्रेशमेंटसाठी कुठे जायचं आहे तर ती माझ्याकडे किंवा मी तिच्याकडे लगेच जाऊ शकतो। ही माझी गुड्डी दीदी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, पण मी हिला दीदी वगैरे असं फारसं काही म्हणत नाही, गुड्डीच म्हणते आणि ती सिडकोला राहते। आम्ही ठरलेल्या एका पॉईंटला भेटलो आणि आमची शॉपिंग सुरू झाली। वाटेत जिथे दुकान दिसेल, कुठे सेल दिसेल तिथे थांबत होतो। भर पावसात खूप सारी शॉपिंग केली आणि त्याची मजाच काही वेगळी होती। पण घरी येईपर्यंत मी चांगलीच भिजले होते। माझाच शहाणपणा झाला, ओला बुक करण्याऐवजी रिक्षाने आले, त्यामुळे स्टॉपपासून घरापर्यंत पायी यावं लागलं आणि छत्री असूनही इतकी भिजले होते की विचारूच नका। घरी आल्यावर मी आणलेला टेबल क्लॉथ काढला। आमच्या घरी टेबलवर टेबल क्लॉथ ठेवणं फारसं कुणाला आवडत नाही, पण मला मात्र खूप आवडतं म्हणून खास आणला होता, पण माझ्याकडून त्याची साईजच चुकली आणि तो टेबलला अपुरा पडला। थोड्याच वेळात आई, दीपक आणि गौरीही लग्नाहून घरी आले। आज जेवणासाठी मेनू अगदी साधाच होता, फक्त डोसा चटणी, कारण मला 5 वाजेपर्यंत मेडिकलमध्ये पोहोचणं खूप गरजेचं होतं, कारण आज संस्कृती सुट्टीवर होती। त्यामुळे आज दुकानात मी आणि मनीषच होतो आणि आम्ही दोघांनी छान काउंटर सांभाळला। मग वाटलं चला दुकानातले काही क्लिप्स घेऊयात। एका दीदीला व्हिडिओ काढायला सांगितलं, पण तिने तर पूर्ण फोकस मनीषलाच केलं। असंही कधी कधी होतं। आणि बापरे, हे तर माझ्यासाठी धक्कादायकच होतं। रात्री 12 वाजता दीपकने माझ्यासाठी छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं। खरंच ते सरप्राईज बघून खूप छान वाटलं। वाढदिवसाची सुरुवात अशी गोड होईल असं वाटलंच नव्हतं। वाढदिवसाच्या दिवसाची सुरुवात मात्र गौरीच्या येल्लो डेने झाली। तिची तयारी करून तिला शाळेत पाठवलं। दीपक म्हणत होते आज मी सुट्टी घेतो, पण मीच त्यांना ऑफिसला जायला सांगितलं आणि मग मी पण माझं सगळं आवरून मेडिकलला गेले। आणि हो, सध्या ना माझे सगळ्यात जवळचे मित्रमैत्रिणी म्हणजे माझे कस्टमर झाले आहेत, आणि त्यातही जास्त करून आजी आजोबा। ते औषध घ्यायला येतात, पण फक्त औषध घेऊन जात नाही, तर त्यांच्या आयुष्यातल्या गप्पाही माझ्याशी शेअर करतात। कुणाच्या सुनेचं कौतुक, कोणाच्या नातवंडाच्या खोड्या, तर कधी त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी, सगळे अपडेट्स मला अगदी हक्काने सांगतात। खरं सांगायचं तर आता त्यांच्याशी एक वेगळीच अटॅचमेंट झाली आहे। आता ही आजीच बघा ना। कुठून आल्या तर तुम्ही? पुढचा गणपती नाही का, मला तिचं बिल्डिंगचं नाव खूप लांब आहे का? मग तिथून इथं आल्या, मग येताना मेडिकल लागले ना तुम्हाला? 2-3 मिनिट केले मला। 3 मेडिकल? हा, मग इथंच का बरं येते तुम्ही? काय माहिती,
मला हे गोळ्याचं द्यायलाच चालतं बाकी तर नाही का परत ह्या गोळ्या सगळीकडे भेटतात आजी. तिकडून घेऊन टाकायच्या. अगं दारात आमच्या मेडिकल दारात तरी तुम्ही एवढे लांब येता. संध्याकाळी आमच्या आई आणि घारी मावशींची लगबग सुरू झाली होती, कारण आज त्यांचा उपवास होता आणि त्यांना पूजेला जायचं होतं. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, पण तरी ह्या दोघी सासवा भक्तिभावाने पूजेला गेल्या. म्हणतात ना, दिवस मावळण्याच्या आधी नैवेद्य दाखवायचा असतो, म्हणून किती पाऊस असला तरी त्यांची पूजा काही चुकत नसते. थोड्याच वेळात दीपकही घरी आले. मग माझा वाढदिवस असूनही दिवसभर ऑफिसला गेले होते ना, त्यामुळे मी त्यांना चिडवायला सुरुवात केली. मी बायकोला म्हणाल होतो सुट्टी मारू, पण बायको म्हटली नाही, त्यामुळे मी त्यावर काहीच भाष्य करू शकत नाही. पण बायकांचं नाही मध्येच हो असतं. माझ्या बायकोला पण माहिती आहे का मी सुट्टी मारायसाठी किती उत्सुक असतो. पण तुम्हाला कळायला पाहिजे, बायकांचं नाही मध्येच हो असतं. मी घरी माझ्या बायकोनी बर्थडे विशच्या मेसेजचा रिप्लाय 6 तासांनी दिलाय. आता तुम्हीच विचार करा काय तो मोठा धडा होता, त्यामुळे तो वाचायला वेळ लागला. ठीक आहे, पण तुम्हाला काय वाटायला पाहिजे, लोकांचे नवरे घरी थांबतात आणि तुम्ही ऑफिसला गेले होते. इग्नोर करता हे तुम्ही बघा, मला. बायको एक असं व्यक्तिमत्व आहे की तिला काहीही द्या, काहीही द्या, मनानुसार करा, मनाच्या विरुद्ध करा, तरी अतृप्त आत्माच असते. पण तुम्ही मला कुठे काय दिलंय? काही द्या, काही दिलंय तुम्ही मला बर्थडेला? काहीच नाही दिलं. फक्त सांग चेकबुक अनुभव. नाही, मला पैसे नको, पण काहीतरी द्यायला पाहिजे होतं. असं तुला सर काय पाहिजे ते सांग. सरप्राईज रात्रीच झाले. हा, ते केक होता ना, मला ते नको होतं. असं वस्तू पाहिजे काहीतरी. त्यानंतर खूप दिवसांनी आम्ही दोघांनी असा निवांत वेळ घालवला, कारण दीपक घरी येतात तेव्हा मी बहुतेक मेडिकलमध्येच असते, पण आज मात्र मी घरी होते. मग काय भरपूर गप्पा मारल्या, सोबत मस्त चहा घेतला आणि माझी बडबड तर सुरूच होती. तेवढ्यात दीपक म्हणतात, मला शांततेची सवय आहे, तू मेडिकलमध्येच बरी. बापरे, माझा तर सरळ अपमान झाला. पण खरं सांगायचं तर मी थोडी जास्तच बडबडी आहे. आत्तापर्यंत ही गोष्ट तुम्हालाही नक्कीच कळली असेल. त्यानंतर मी, दीपक आणि गौरी मंदिरात गेलो. तोपर्यंत आई आणि मावशींची पूजा झाली होती. आम्ही सगळ्यांनी शांतपणे दर्शन घेतलं. मग गौरीला जिम्नॅस्टिकला सोडवायला गेलो. तिची आज अजिबात इच्छा नव्हती, पण तिलाही आता चांगलंच समजलं आहे, आपली आई कोणतंही कारण असलं तरी घरी बसू देत नाही. मग तिने गपचुप्पणे ट्युशन आणि जिम्नॅस्टिक दोन्ही अटेंड केलं. त्यानंतर आम्ही केक घ्यायला गेलो. मी विचार करत होते, आज माझा वाढदिवस म्हणजे माझ्या आवडीचा केक घेऊ. दीपक पण म्हणाले, पूनम तुला कोणता आवडतो बघ, आणि शेवटी घेतला मात्र त्यांच्याच आवडीचा. सोबत माझ्या पोरांसाठी पण पेस्ट्री घेतल्या, म्हणजे माझ्या मेडिकलमधल्या एम्प्लॉईजसाठी. खरंच तेही आता घरच्यांसारखेच झाले आहेत. आणि घरी आल्यावर सुरू झाला सगळ्यात मोठा प्रश्न, आता घालायचं काय? खरं सांगायचं तर कुठे जायचं असो किंवा एखादा कार्यक्रम असो, मी कधीच आधी तयारी करून ठेवत नाही. कोणती साडी घालायची, कोणता ड्रेस, ब्लाऊज मॅच होतं का, ज्वेलरी कुठे आहे, सगळं शेवटच्या क्षणीच. आजही अगदी तसंच झालं. आधीच तयारी करायचं ठरवलं होतं, पण घर आणि दुकानच्या धावपळीत ते कधीच जमत नाही. पण इथे ना, माझ्या सासूबाई म्हणजे माझा सगळ्यात मोठा आधार आहेत. साडीला पिको फॉल लावणं, ब्लाऊज पीस आणणं, ते शिवणं, ही सगळी तयारी त्या आधीच करून ठेवतात. एवढंच नाही तर आई आणि दीदींचं ना आधीपासूनच ठरलेलं असतं, वहिनीला काय घालायला सांगायचं. माझ्याकडे एखादी गोष्ट नसेल तर ती आणून ठेवायची. खरंच माझ्या तयारीपेक्षा त्यांचीच तयारी नेहमी जास्त असते. म्हणूनच माझं कितीही शेवटच्या क्षणी ठरलं ना, तरी सगळं अगदी छान जमून जातं. मी तयारीला सुरुवात केली. मी ठरवलं होतं गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ शूट करायचा, पण माझे मेकअप प्रोडक्ट्स ना सुरू करताच संपतात. मग दाखवायचं तरी काय? केस मस्त मोकळे सोडायचे होते, पण आपली स्ट्रेटनिंग पूर्णपणे गेली आहे याची जाणीव झाली आणि मग काय चुपचाप एक पोनी बांधली. सुरुवातीला मॉइश्चरायझर लावलं, स्किन मस्त ऑइली करून घेतली. मग ब्रँडने दिलेल्या फाउंडेशनचे टिपके लावले, पण वेळेवर ब्युटी ब्लेंडर काही सापडलाच नाही. मग आपला हातच कायमचा साथीदार. त्यानंतर व्हाईट टोन पावडर लावून स्वतःला थोडं गोरं करण्याचा प्रयत्न केला. किती यशस्वी झाला तो प्रयत्न तुम्हीच सांगा. आणि आता माझी सगळ्यात आवडती गोष्ट, गाल लाल करणे. म्हणजे ते ब्लश वगैरे म्हणतात ना, हो तेच. ते लावल्यानंतर खरंच मेकअप केला असं वाटायला लागलं. त्यावर थोडी कॉम्पॅक्ट पण लावली. आणि शेवटी हा मेकअप फिक्सर स्प्रे. अरे बापरे, हा चेहऱ्यावर मारला की जो ग्लो येतो ना, एकदम कमाल. चेहरा लगेच चमकायला लागतो. मला तर वाटतं मेकअपला वेळ असेल किंवा नसेल, फक्त हा स्प्रे जरी मारला ना तरी चेहरा एकदम फ्रेश आणि शायनी दिसतो. ही पण ब्रँडचीच कृपा बरं का. मग मोठे मोठे कानातले घातले, टिकली लावली आणि अचानक लक्षात आलं, अरे आपल्याकडे आयब्रोज डार्क करायचं पण काहीतरी आहे.
मग तेही करून घेतलं. पण इथे मात्र ब्रँडची कृपा नाही बरं का, इथे ननंदबाईंची कृपा आहे. त्यांनीच मला ते आणून दिलंय आणि बस अशी एकदम टकाटक मी तयार झाले. त्यानंतर गौरीने माझं औक्षण केलं. माझी लेक आता छान शिकली आहे औक्षण करायला. मधून मधून थोडं गाईड करावं लागतं, थोडासा हातभारही लावावा लागतो, पण चालायचंच. त्यानंतर आईंनी माझं औक्षण केलं. आई गेल्या 2-3 दिवसांपासून म्हणत होत्या, तुला जे घ्यायचं असेल ते घे, तुझ्या आवडीचं काहीतरी घे, काहीतरी ऑनलाईन तरी कर माझ्याकडून बर्थडे गिफ्ट. पण मी काहीच घेतलं नाही. मग आज आईंनी मला एक छोटंसं पाकिटच दिलं. त्यात कॅश होती. म्हणाला तुला जे आवडेल ते माझ्याकडून घे. त्यानंतर आम्ही केक कट केला. आमचे पप्पा मात्र सेलिब्रेशनला नव्हते, कारण ते पंढरपूर आणि जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. छान सेलिब्रेशन झालं. खूप सारे फोटोज काढले. ते मी लवकरच इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे. आम्ही फोटो काढण्यात बिझी होतो. तोपर्यंत गौरीचं काहीतरी वेगळं सुरू होतं. ती तिची ॲक्टिव्हिटी करण्यातच मग्न होती. तिला फोटो काढण्यापेक्षा ना त्यातच जास्त इंटरेस्ट होता. त्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो. रस्त्यात गौरीची देशभक्तीवर गाणी सुरू होती. 15 ऑगस्ट जवळ आलाय ना, त्यामुळे शाळेत त्यांची तयारी सुरू आहे आणि तिचीच ती प्रॅक्टिस सुरू होती. कोणीतरी मला विचारलं होतं, तुम्ही थाळी खायला कुठे जाता? तर आम्ही बहुतेक वेळा स्वादयोगला जातो, कारण तिथली थाळी मला आणि दीदींना खूप आवडते. तर चला, आजचा व्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता भाग आवडला आणि पुढचा व्लॉग कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल तेही नक्की सजेस्ट करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.